ही संध्याकाळ अजूनही त्याच्या आयुष्यातील सगळ्यात शांत पण आतून वादळ उठवणारी होती. गावाच्या टोकाला असलेल्या जुन्या वडाच्या झाडाखाली तो एकटाच बसला होता. सूर्य मावळतीला झुकत होता आणि आकाशात लालसर रंग पसरत होता. तेच रंग त्याच्या आठवणीमध्येही पसरले होते, कारण आज तिची आठवण पुन्हा एकदा जिवंत झाली होती. ती जिला त्याने मनापासून प्रेम केलं होतं, पण सांगण्याची हिंमत कधीच झाली नव्हती. आरव साधा शांत स्वभावाचा मुलगा, अभ्यासात हुशार, पण भावना व्यक्त करण्यात कायम मागे. आई वडिलांचे स्वप्न तोच होता, लहान गाव, मर्यादित साधन, पण स्वप्न मात्र मोठी. त्याच्या गावात अनया राहत होती. अनया म्हणजे जणू त्या गावात उमललेलं एखादं सुंदर फूल. हस हसताना डोळे लहान होत, बोलताना शब्दात गोडवा असायचा. ती आरवच्या वर्गातच होती, पण तिचं जग वेगळं होतं. आत्मविश्वासाने भरलेलं, स्वप्नांना पंख देणारं. पहिल्यांदा तिच्याकडे त्याचं लक्ष गेलं ते शाळेच्या कार्यक्रमात. ती स्टेजवर उभी होती. कवितेचं वाचन करत. तिचा आवाज थरथरत नव्हता, उलट शब्दांमध्ये ठामपणा होता. आरव त्या क्षणी ठरवून बसला नव्हता की हीच मुलगी आयुष्यभर लक्षात राहील, पण मनात काहीतरी हल्लं होतं, जे त्याला केव्हाच कळलं नव्हतं. हळूहळू दोघांची ओळख झाली. आधी पुस्तकांवर चर्चा, मग अभ्यासाच्या निमित्ताने भेटी, आणि नंतर त्या भेटींना वाट पाहणं. आरवला कळू लागलं की तो अनायाच्या हसण्यावर प्रेम करू लागला आहे. तिच्या साध्या प्रश्नांवर, तिच्या रागावर, तिच्या स्वप्नांवर. अनयालाही आरवची शांतता आवडायची. तो जास्त बोलत नसे, पण जे बोलायचा ते मनापासून. कॉलेजसाठी अनया शहरात गेली, आरव मात्र गावातच राहिला. तेव्हाच खरी परीक्षा सुरू झाली. अंतर वाढलं, पण भावना कमी झाल्या नाहीत. रोजचे फोन, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या गप्पा, एकमेकांच्या आवाजात मिसळणारी शांतता. पण शहर अनयाला बदलत होतं. नवीन मित्र, नवीन संधी, मोठी स्वप्न. आरव मात्र तिथेच थांबलेला वाटू लागला. तिच्या नजरेतही आणि स्वतःच्या नजरेतही. एक दिवस अनयाने सांगितलं, आरव, आयुष्य खूप मोठं आहे, मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. आरवने फक्त होकार दिला. त्याने विचारलं नाही की त्या स्वप्नात त्याच्यासाठी जागा आहे का, कारण त्याला भीती वाटत होती उत्तर ऐकायची. काही महिन्यांनी फोन कमी झाले, संदेश थांबले, आणि एक दिवस पूर्णपणे बंद झाले. आरवने शोधण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्याला वाटलं प्रेम म्हणजे धरून ठेवणं नाही, सोडून देणंही असू शकतं. पण मन मात्र रोज तुटत होतं. वर्ष गेली. आरव नोकरीला लागला, जबाबदाऱ्या वाढल्या, पण मनाच्या एका कोपऱ्यात अनया तशीच राहिली. प्रत्येक सणाला, प्रत्येक यशात, प्रत्येक अपयशात तिची आठवण येत राहिली. तो हसत होता, पण आतून रिकामा होता. एक दिवस अचानक गावात बातमी आली, अनया परत येणार होती काही दिवसासाठी. आरव अस्वस्थ झाला. भेटायचं की नाही हा प्रश्न त्याला झोपू देत नव्हता. पण नशिबाने दोघांना पुन्हा त्या वडाच्या झाडाखाली आणून उभं केलं. ती समोर आली होती, थोडी बदललेली, पण डोळ्यातली तीच ओळख. काही क्षण शांतता होती. मग ती म्हणाली, कसा आहेस आरव? हसला, जसा होता तसाच. दोघेही हसले, पण त्या हसण्यात जुनी वेदना लपलेली होती. अनयाने सांगितलं, शहरात सगळं मिळालं, यश, नाव, पैसा, पण शांतता नाही. आरवने काहीच सांगितलं नाही, कारण त्याला माहित होतं काही गोष्टी उशिरा समजतात, आणि काही उशिरा मिळाल्या तरी परत मिळत नाहीत. ती परत जाण्या आधी म्हणाली, कधी कधी वाटतं आपण वेगळे झालो नसतो तर. आरवने तिचं वाक्य पूर्ण होऊ दिलं नाही. तो म्हणाला, जे झालं ते चांगल्यासाठीच, कारण त्याला माहित होतं काही प्रेमकथा मिळण्यासाठी नसतात, त्या आयुष्याला अर्थ देण्यासाठी असतात. ती निघून गेली. आरव पुन्हा एकटा झाला, पण यावेळी त्याच्या मनात कटुता नव्हती, फक्त एक गोड आठवण होती, जिच्या आधारावर तो आयुष्यभर पुढे जगणार होता. कारण खरं प्रेम कधीच संपत नाही,
ते फक्त स्वरूप बदलतं. कशी वाटली कथा नक्की कमेंट करा.